जिंकलाय कुसरूड संघाने. बोत्रेवाडीने टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चला कुसरूड टीम फिल्डिंग लावून घ्या. बोत्रेवाडी संघाने मात्र टॉस जिंकलाय. फायनलचा सामना, 1 ओव्हरची मॅच. खूप चांगलं आयोजन नियोजन दिवसभरापासून मात्र पाहायला मिळालं. आजचा अंतिम दिवस. कालच्या दिवसापासून आपण जर पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत सन्माननीय आदरणीय कुमारजी निलेश मोहिते साहेब आणि त्याचबरोबर कुमार विहान बालेकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळाली. जिव्हाळा चषक 2025चं हे देखणं नीटनेटकं आणि पारदर्शक असं आयोजन नाईकबा फायटर्स आणि वन साइड जिव्हाळा यांच्या आयोजनातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. क्रिस्टल आर्टने बनवलेल्या या ट्रॉफ्याज आपण बघतोय ज्या वेध घेणाऱ्या आहेत आणि जबरदस्त ट्रॉफ्या मात्र पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती, ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. समालोचकांची मांदियाळी मात्र देखील नक्कीच पाहायला मिळाली. आता वळूया अंतिमच्या दिवसामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा मात्र पाहायला मिळते. फायनलचा सामना, एका बाजूला आई मळाईदेवी कुसरूड तर दुसऱ्या बाजूला गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. टॉस जिंकून बोत्रेवाडी संघाने बॅटिंगचा घेतलाय निर्णय. कुसरूड संघाला करायची आहे फिल्डिंग. 1 ओव्हरची मॅच आहे आणि सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते. आपल्या पाटण तालुक्याचा पहिला वैला बायकर मॅन प्रशांत बोत्रे स्ट्राईक अँड एंडला मात्र पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक अँड एंडला अमित बोत्रे, ज्याने मात्र मगाच्या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला, तोच हा बॅटर मात्र नॉन स्ट्राईक अँड एंडला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पहिलं षटक आणि अंतिमचं षटक घेऊन मिस्टर KPL अर्थातच सूरज मात्र दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. माझ्या समवेत समालोचकासाठी जोडले गेलेत अमोल सर आणि पहिला बॉल टाकण्यासाठी मात्र सूरज सज्ज झालाय. काय सांगाल सर, कशा पद्धतीने पाहताय सकाळच्या सत्रापासून ही क्रीडा स्पर्धा अनुभवत आहे? नक्की तिथून मॅचला करूया सुरुवात. चला, ग्रीन सिग्नल आलेला आहे. प्रशांत बोत्रे बद्दल जर सांगायचं म्हटलं तर असे सर, प्रशांत बोत्रे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन पाटण तालुक्याचा बायकर मॅन देखील आहे, परंतु त्याच्याकडे पूर्ण क्षमता असेल संघाची. हो, इथून पहा पहिला बॉल पडल्यानंतर इथून निर्धाव बॉल येताना पाहायला भेटतोय. प्रशांत बोत्रे बद्दल बोलायचं तेवढं कमी आहे मित्रांनो. PTPL मिस्टर PTPL मध्ये बायकर मॅन हा किताब त्याला दिला होता, बाईक मिळाली होती आणि आज आपल्या संघाच्या अस्मिता म्हणजे गावाच्या संघासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी खेळताना पाहायला भेटतोय. फुलटॉस बॉल, फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षणाने केली चूक, चेंडू निघून गेलाय, बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. चार धावा येताना पाहायला भेटतात. पहा, एक एक धाव खूप महत्वाची आहे. प्रशांत बोत्रे काय फलंदाजी करताना पाहायला भेटतो. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती फुल टॉसला मात्र दिशा दिली. क्षेत्ररक्षण अशीच कुठनं मात्र थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीचं पूर्ण ज्या चुकीचं जे मोहर आहे ते पूर्णपणे प्रशांत बोत्रे यांना मिळालेला आहे मित्रांनो. फटका सजवला आहे समोरच्या दिशेमध्ये. शेटम पोल पूल इज द सक्सेसफुल होताना पाहायला भेटतोय. हा चेंडू जाईल बॉर्डलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. प्रशांत बोत्रे याच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे मित्रांनो. कारण फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये दबदबा दाखवत असताना प्रशांत बोत्रेला आपण पाहतोय का उगच मला पाटण तालुक्यामध्ये बायकर मॅन बोलत नाहीत, का मला बाईक भेटली नाही. याचं कारण आहे मित्रांनो, हे कारण आहे प्रशांत बोत्रेचं. बॅटमधून मोठे फटके आलेले आहेत प्रशांत बोत्रेच्या. आता धावसंख्या पोहोचवली जाऊन पोहोचलं संघ सध्या 10 या आकड्यावरती, 10 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक पहिली टाकत असताना सूरज, हो परत एकदा हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षण आहे, चेंडू खाली, झेल घेण्याचा प्रयत्न होईल आणि पकडली जाते झेल. विकेटचं पतन प्रशांत बोत्रे यांची होती. खेळी समाप्त. फायनलच्या मॅच मध्ये प्रशांत बोत्रे यांना जावं लागते स्तंभच्या आश्रयाला. धावसंख्या 1 गडी बाद होत असताना 10 धावा धावफलकावरती स्थिरवले. चेंडूचा खेळ पाहिला तर चार बॉलचा खेळ संपला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत जाताना पाहायला भेटतोय. धावसंख्या उभारल्या, 10 धावा जमवल्यात. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
सूरज मिस्टर KPL कुसरून प्रीमियर लीगचा हिरो त्याने मात्र मिळवली विकेट प्रशांत बोत्रेची. आता मात्र इथून परत एकदा कुठला गेला जागा बनवण्याचा प्रयत्न करत असताना झेल बाद होतोय फलंदाज अनिकेतला जावं लागते स्तंभोच्या आश्रयाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता जयेशला मात्र आमंत्रण केले. अमितला अजूनही स्ट्राईक भेटली नाही, अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे अमितने, ज्याने मागील मॅचमध्ये 2 षटकार टोकून अगदी मॅच विजय प्राप्त करून दिला होता आणि थेट फायनलची तिकीट मिळवली होती. एक बॉल अजूनही बाकी असेल या ओव्हरमधला, या इनिंगमधला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावरती, 2 गडी बाद, 10 धावा धावपलकावरती. एक बॉल अजूनही बाकी असेल. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी सूरजला आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 1 मध्ये अंतिम षटक आणि हा चेंडू जातोय डी झोन मध्ये. एकच धाव मिळताना पाहायला भेटेल. ओव्हरची होत्या पहिल्या इनिंगची खेळ समाप्त होते 11 धावा धावपलकावरती आणि 12 धावेची आवश्यकता असेल. येणाऱ्या 6 बॉलमध्ये जिंकायचं आहे तर 12 धावा बनवाव्या लागतील. या जिव्हाळ्या चषकाचा मानकर व्हायचा असेल तर 12 धावा बनवाव्या लागतील. पाहूया कोणता संघ बनवेल. तोपर्यंत ऐकूया धावतं वरण आपण आशिष चोरगे सरांचं. चला लगेच जा बोत्रेवाडी संघ, लगेच जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज, पळत जावा. बोत्रेवाडी संघ लगेच जा पळत. बोत्रेवाडी संघ आपण लगेच जायचं प्लीज, समोरच्या टीमला अंधार होते त्यासाठी लगेच जा प्लीज. चला कुसरू संघ बॅटर लगेच पाठवा कुसरून संघ बॅटर लगेच पाठवायचे आहेत. थँक्यू सो मच अमोल सर. जाऊया अगदी पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळत आहे 6 बॉल आणि पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर फायनलचा सामना आणि गोलंदाज स्ट्राईक वरती मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज अमित आणि स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतोय सूरज आणि 9 सेकंड एंडला अर्जुन. 6 चेंडू 12 ची गरज आहे. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला वळवलाय, शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न, बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती येतोय चौकार. 4 धावा मात्र प्राप्त होत आहेत पहिल्या बॉल वरती आणि या 4 धावा येत असताना मात्र संघाचं खातं आणि अकाउंट ओपन केलंय पहिल्या बॉल वरती. हा एक्शन रिप्ले टप्पा चांगला होता, शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बरोबर गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न झाला आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना चौकार मात्र प्राप्त केला आपल्या संघासाठी. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका सजवलाय, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिथे 2 धावा मात्र कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते या बॉलवरती. 2 धावा आल्या, टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज.
ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय, क्षेत्ररक्षक आहे, अडवला जातोय बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षकाकडनं झालीये चुकी आणि इथे मिळते 4 धावा आणि 4 धाब्यानिशी धावफलक मात्र पुढे सरसवतंय आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 3 चेंडू, आता 2 धावांची गरज बघा. पुन्हा एकदा मागील मॅचचं चित्र पाहायला मिळेल का? शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल का? पाहावं लागेल. हा चौकार अडवणं कुठेतरी महत्वाचं होतं, या धावा रोखणं कुठेतरी महत्वाचं होतं. अमितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली, परंतु अगदी सूरजच्या पद्धतीने फलंदाजी करतोय. फ्लिक केलाय, बॉलला अगदी पाठवलंय रस्त्यावरती आणि तिथे एक धाव नक्कीच आली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. स्कोर झालाय लेवल. आता 3 चेंडू, 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. अकुटप्याचा बॉल गॅप शोधून काढली आणि या वेळेस आपण जर पाहायला गेलं तर विजयाची धाव आली आहे आणि जिवाळा चषकाचा चॅम्पियन संघ ठरतोय. अर्थातच आई मळाई देवी कुसरूड संघ विजेता संघ, चॅम्पियन संघ होतोय. आई मळाई देवी कुसरूड संघ. चला या सर्वांनी